आता आपली नेक्स्ट जर्नी आहे शिर्डी ते त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग. आणि आता आम्ही आमच्या हॉटेलमधून निघत आहोत. सो इथून अराउंड 125 किलोमीटर्स आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग. सो मी तुम्हाला मॅप शेअर करते, प्लीज स्टे ट्यून विथ मी. समृद्धी महामार्गावर आणि आपण ह्याच मार्गाने त्र्यंबकेश्वरला जाणार आहोत. आणि सिन्नरवरून आपण एक्झिट घेऊन मग त्र्यंबकेश्वर रोडला आपण जाणार आहोत. सो सीजस समृद्धी महामार्ग जो तुम्हाला काल पाहावयास नाही मिळाला होता, कारण काल आपण रात्री ह्या रोडला होतो शिर्डीमध्ये जाण्यासाठी. सो आता मॉर्निंगचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर असा रोड आहे जो कनेक्ट होतो मुंबई टू नाशिक, नागपूर आणि इगतपुरी. इट्स अ कनेक्टेड रोड आणि खूप कन्व्हिनियंट आहे ट्रॅव्हल करण्यासाठी देखील. सो तुम्ही पाहू शकता. सो आता आपण आहोत सिन्नर रोडला आणि या रोडपासून आपलं त्र्यंबकेश्वर मंदिर आहे अराउंड 57 किलोमीटर्स. आपण समुद्री महामार्गावरून जो एक्झिट घेतला तो कनेक्ट होतो या सिन्नर रोडला, जो तुम्ही पाहू शकता. आपण आता त्र्यंबकेश्वरच्या रोडवर आहोत. आपण लेफ्ट घेतलेला आहे जो आपण सिन्नर रोड पकडलेला पूर्ण नाशिक सिटीतून. तिथून आपल्याला एक लेफ्ट मिळेल कॅन्सी त्र्यंबकेश्वर. तिथून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे, हा तोच रस्ता आहे तुम्ही पाहू शकता. लेफ्ट घेतल्यानंतर आपल्याला इथून राईट घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकता बोर्ड. आणि 4 किलोमीटर्स आपल्याला स्ट्रेट जायचं आहे ह्या रोडने. आम्ही पोहोचलेलो आहोत त्र्यंबकेश्वरला आणि इथे कार पार्किंग आहे. आहोत आता त्र्यंबकेश्वरच्या इथे तुम्ही बघू शकता. हा रोड आहे आणि हे मार्केट आहे त्र्यंबकेश्वर. आपण आता मंदिरात जात आहोत. सो मंदिरामध्ये दर्शनासाठी किमान 2 किलोमीटर तरी लाईन होती बिकॉज ऑफ दी हॉलिडेज, कंटिन्यू हॉलिडेज. आणि तुम्ही पाहताय अजूनही लोक दर्शनासाठी जात आहे. हा देखील मंदिराचा दर्शन टाईम हा 9 वाजेपर्यंत आहे रात्री. आणि आता आम्ही चाललो आहोत अन्नपूर्णा मंदिर. अन्नपूर्णा देवीचं मंदिर आहे इथे. सो आम्ही तिकडे तुम्हाला दाखवत आहोत ते कसं आहे मंदिर अन्नपूर्णा देवींचं, जे अपोजिट आपला त्र्यंबकेश्वर मंदिराच्या अपोजिटलाच आहे. सो आम्ही आता इथे दर्शनासाठी जात आहोत. हे आहे मंदिर अन्नपूर्णा मातेचे, तुम्ही पाहू शकता. सुंदर असं नक्षीकाम. हे आहे मंदिर आणि मंदिराच्या आसपासचा परिसर. इथून पूर्ण तुम्हाला त्र्यंबकेश्वरचा व्ह्यू मिळतो. आय होप तुम्हाला हा देखील व्हिडिओ आवडला असेल. आपण नेहमीच म्हणतो की आपला टाईम कुठेतरी स्पेंड करावा, तर नक्कीच तुम्ही अशा प्लेसेसला व्हिजिट करा, जेणेकरून तुमचा दिवसही सुंदर जातो आणि आपल्याला खूप आनंद वाटतो अशा ठिकाणी व्हिजिट केल्यावर. एवढी सुंदर ठिकाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत जिथे तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता. तिचा प्रवास आता सुरू झालेला आहे. सो आपण पालघर मार्गे जाणार आहोत दहिसरला. सो हा जो रोड आहे
तो आपण शिर्डीवरून त्र्यंबकेश्वरमध्ये गेलेलो आणि लेफ्ट मारून आपण ह्या रूटवर आलो आहोत. तो डायरेक्ट पालघरला जातो. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ऑल्सो. प्लीज लाईक करा व्हिडिओला. थँक्यू सो मच.